नमस्कार, स्वर्णिकाच रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल एग नूडल्स. स्ट्रीट म्हणजेच काय, रस्त्यावरील पदार्थ. तर मी एकदा प्रवासमध्ये जाताना हा पदार्थ खाल्ला होता आणि तेव्हा मला खूप आवडला. तर मी त्याची रेसिपी बाजूला उभं राहून पाहिली ते कसे करतात आणि ती घरी आल्यानंतर मी ट्राय पण केली, मला फार आवडली. मग म्हटलं चला आपण याची पण रेसिपी बनवूयात. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी कढईत तेल गरम करायला ठेवलं, तर मी डायरेक्ट अंडं फोडून घेणार याच्यामध्ये. अंडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. असं हलवून घेऊयात. आता मी कांदा टाकत आहे. आता हे गाजर घालत आहे याच्यावरती. आता कोबी घालत आहे किसलेला आणि शिमला मिरची. धना पावडर घालत आहे. लाल मिरची पावडर तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. केचप घालत आहे. चवीनुसार मीठ घाला तुम्ही. आणि काळी मिरची पावडर ही नक्की टाका आवर्जून, आणि खूप टेस्ट होते. आणि मिक्स करून घेऊयात आपण. हा मॅगी मसाला घालत आहे. मॅगी सोबत येतो तो घालत आहे. ते मसाले घालून एकदा मस्त पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहोत. 2 चमचे तूप घालत आहे. बटर पण टाकलेलं आहे आपण. हे नूडल्स घालत आहे. मॅगी मी शिजवून घेतलेली आहे अगोदरच, ती याच्यामध्ये घालत आहे. आणि सगळं आता मिक्सअप करून एकजीव करणार आहोत. रस्त्यावरला पदार्थ आहे बघा, पण इतका आवडला मला तो, म्हणून मी बाजूला उभं राहून त्या काकांच्या साईडला उभं राहून ती रेसिपी पूर्ण पाहून घेतली. आणि आता आपल्या सगळ्यांसाठीच मी बनवत आहे. आता तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. ही खूप चवीला छान बनते आणि बनतेही झटपट. आणि काही भाज्या शिजवायची गरज नाही, कारण गाजर आणि शिमला मिरची आहे त्याचं लगेचच शिजतं. असंही आपण कच्चंही खाऊ शकतो, पण तेलामध्ये घातलं की ते पटकन शिजलं जातं. आणि मॅगीला काही वेळ लागत नाही. ती पण मी उकडून घेतली होती पाण्यामध्ये. त्यातलं पाणी सगळं नितळून काढलं होतं आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा. आता आपले स्ट्रीट स्टाईल एग नूडल्स तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. हे बघा, आपले हे स्ट्रीट स्टाईल एग नूडल्स तयार आहे. तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आपले स्ट्रीट स्टाईल एग नूडल्स तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. खूप छान लागते आणि चवीला भन्नाट आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे की मी रस्त्यावर खाल्ली होती आणि मला आवडली, त्यामुळे मी इथे बनवून पण दाखवले तुम्हाला. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद. थँक्यू.